नमस्कार मित्रांनो. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांना पराभव करणं औरंगजेबाला शक्य नव्हतं, त्यावेळेस तिथेच मिर्झा राजे जयसिंगाला छत्रपती शिवाजी महाराजांना पकडण्यासाठी त्याच दख्खनच्या मातीमध्ये 3.5 लाखाची फौज घेऊन ह्याच दख्खनच्या मातीमध्ये घेऊन आला. आणि मध्ये घेऊन आल्याच्या नंतर त्या छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजेच मिर्झा राजे जयसिंगाला माहीत होतं की छत्रपती शिवाजी महाराजांना खुल्या मैदानामध्ये पराभव करणं अशक्य आहे. म्हणजेच सैनिकाला विचारलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं काळीज कोणात आहे. त्यावेळेस ते म्हटला की सैनिक म्हणता ह्या रयतेमध्ये आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचं काळीज रयतेमध्ये आहे. तर मिर्झा राजा जयसिंगाने इथल्या रयतेवर अन्याय अत्याचार क्रूरपणे करू लागला. आणि अत्याचार करू लागल्यास छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी पत्र लिहिलं. म्हणजे पत्रच म्हणतात ना, ते शिवाजी महाराज म्हटले की रयत कोणासाठी, स्वराज्य कोणासाठी, रयतेसाठी. जर रयतच नाही तर स्वराज्याचा काही अर्थ राहणार नाही. मग आपल्याला 2 पावलं मागे यावं लागेल. 2 पावलं मागे येताना स्वराज्य वाचेल. त्यासाठी शिवाजी महाराजांनी 23 किल्ल्यांचा म्हणजेच पुरंदराचा तह करताना आम्हाला दिसून येतो. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी 23 किल्ले पुरंदरचा तह करताना आम्हाला पाहायला मिळतो. नमस्कार, माझं नाव विश्वास दसगुडे. माझ्या स्पर्धेचा विषय आहे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज. विषयाकडे वळत असताना, विषयालाही स्पर्श करत असताना, स्त्रीलाही देव्हाऱ्यातला देवीचा दर्जा देणारा आदर्श राजा कसा असावा 350 पावणे 400 वर्षापूर्वी ह्या महाराष्ट्राच्याच मातीला नव्हे तर अखंड हिंदुस्थानाला दाखवून देण्याचं काम केलं. त्या अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. महाराजांच्या जन्माच्या अंगावर पाहायला गेलो, स्त्रीवर अत्याचार अन्याय होत होता. शेतकऱ्याचा कैवारी कोणी नव्हता. स्त्रीवर अत्याचार होतो. आता शेतकऱ्याचा कोणी आदिल, मुघल, कुतुब शेतकऱ्याच्या मालाचं उद्ध्वस्त करायचा. संपूर्णपणे रयतेमध्ये अंधकार पसरला होता. 19 फेब्रुवारी 1630 रोजी सह्याद्रीची गर्जना होते. राजमाता जिजाऊ सिंहाच्या तेजाने शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये प्रत्यक्षात प्रकाश पसरण्याचं काम केलं गेलं. 16 स्वराज्याची सूत्रे हाती घेऊन धाडसाने व्यक्तिमत्वाने स्वराज्याचे स्वप्न पुढे साकारले. पुणे ते मावळ ह्या प्रांतामध्ये फिरले. सामान्य रयतेचे प्रश्न जाणून घेतले. रयतेचे प्रश्न जाणून घेतात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याविषयी वाचवंता निर्माण झाली. शिवाजी महाराजांना वाटलं स्वराज्य निर्माण करायचंय, काय करायचं. मग त्याला अनेक साथीदार लाभले. शिवा काशीद, मुरारबाजी कंक, तानाजी मालुसरे यांसारखे अनेक सवंगडी लाभले. महाराजांच्या आधीही कैक राजे जन्माला आले, त्यांच्यानंतरही कैक राजे जन्माला आले. पण त्यांच्यासारखा आदर्श, निष्ठवंत, प्रेम राजा आपल्याला पाहून सुद्धा मिळणार नाही. म्हणजेच शेतकऱ्यांना म्हणजे स्त्रीलाही देव्हाऱ्यातला देवीचा मानसन्मान देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणजे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही सुद्धा हात लावता कामा नाही अशा प्रत्येक सरदाराला, प्रत्येक सैनिकाला हुकूम बजावणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि याच शेतकऱ्याला शेतीचा सीझन आल्यावर शेतीची अवजारे देणारा, शेतीचा सीझन संपल्या शेतीची अवजारे घेणारा. म्हणजे मुळात शिवाजी महाराज असं का करत. शिवाजी महाराजांच्या लक्षात आले स्वतःच्या पोटाची खळगी भरवण्यासाठी शेतीचा सीझन आल्यावर शेतीची अवजारे विकतो. त्यामुळे शेतीचा सीझन आल्यावर शेतकऱ्याला अवजारे देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस इथल्या शेतकऱ्यांना उत्पन्न झाल्यानंतर दुष्काळामुळे पीक नष्ट झालं, रयतेमधल्या शेतकऱ्याला पीक नष्ट झाल्यामुळे त्याला उत्पन्न मिळणार नाही. मग त्यामुळे दुष्काळामुळे त्यावेळेस कुलकर्णी, खोत आणि त्यांना पत्र नेण्याचं काम, फरमाने देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी लिहिलं. आणि त्या फरमानामध्ये असे लिहितात की रयतेचा शेतकऱ्याकडून जर कर देऊ शकत नाही तर त्या कर माफ करा, असे फरमाने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी काढली. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेले आम्हाला पाहायला मिळतं. त्या स्त्रीला वाईट नजरेने पाहिलं तर रांजा पाटलाच्या चौरंगा करताना आम्हाला पाहायला मिळतो. पण आज आमच्या 4 वर्षाच्या मुलीवर बदलापूरमध्ये झालेला बलात्कार असो, या मालेगावमध्ये झालेला 2 वर्षाच्या मुलीवर बलात्कार केलेला आम्हाला पाहायला मिळतो. हे सर्व गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. इतकंच काय तर आमच्या नगर जिल्ह्यातील आम्हाला माहिती की विखे पाटलांनी ज्यावेळेस नगरमध्ये साखर कारखाना निर्माण केला होता त्यावेळेस त्याचा ऊसाची किंमत होती 250 रुपये. त्यावेळेस 250 रुपये असताना त्यावेळेस नगरमध्ये मेडिकल कॉलेजची स्थापना केली होती. त्यावेळेस 4,000 त्याची एंट्री फी होती. म्हणजे त्यावेळेस तिची फी एवढी होती. पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यावेळेस होत्या. त्या म्हणजे शेतकऱ्यांच्या आजही रयतेमध्ये आत्महत्या होताना आम्हाला दिसून येतात. दुष्काळामध्ये शेतकरी आम्हाला कर्जमाफी द्या, कर्जमाफी द्या ह्याच रयतेमध्ये पाहायला मिळतात. त्या शिवरायांचं राज्य होतं. आणि आजही देखील शिवरायांच्या राज्यामध्ये गेल्यानंतर हे अजूनही अत्याचार सहन करावा लागतो ह्या शेतकरी राजाला. छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा देवगिरीच्या यादवांचा पराभव झाल्यानंतर विदेशी सत्ता महाराष्ट्रात वाटचाल करून आल्या. अनेक शेतकऱ्यांच्या अन्याय, अत्याचार, अन्याय होऊ लागला. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी बुद्धीच्या जोरावर त्यांच्याशी लढण्याचं काम केलं. तर लढून शिवाजी महाराजांनी अनेक स्वराज्याची निर्मिती करण्याचं काम केलं. बुद्धीच्या जोरावर त्यांच्याशी लढले. आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच वेळेस आपल्या हिंदू लोकांना विशेष कर भरावा लागत असं, त्याला म्हणतात जिझ्या कर. ना भरला तर अन्नत्याच्या सहनच केलं नाही. शिवाजी महाराजांनी मुघलांचा पडाव
करण्याचं काम केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. मग त्यांनी ठरवलं की शिवाजी महाराजांना की याच मुघलांचा पराभव करायचा आहे. मग पराभव करायचा आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याच मावळ्यांच्या साथीने गड किल्ले जिंकवले. रयतेमध्ये अन्याय अत्याचार होत होता ते थांबवण्याचं काम केलं. मग आदिलशाह घाबरला. शिवाजी महाराजांपकडे सैन्य पाठवलं. शिवाने पाठवताच अपयश आले. शिवाजी महाराजां पकडण्यात अपयश आले. शिवाजी महाराजांना गड किल्ले जिंकवले. आज विषयाच्या शेवटी मला इतकंच सांगावंसं वाटतं की बाबासाहेब पुरंदरे, त्या शिवशाहीर पुरंदरे असेल, कणा रयतेचा घटकांचा आधार दंभ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. इथल्याच छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजेच शिवाजी कोण होता याच ग्रंथामध्ये गोविंद पानसरे असे लिहितात की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस रयतेचं राज्य निर्माण करायचं होतं त्यावेळेस आरमाराचे दल स्थापन करायचं होतं. त्यावेळेस त्यांनी आंब्याची झाडाचं फणसाची झाडं लागत होती. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की रयतेच्या झाडालाही देखील हात लावता कामा नाही. रयतेच्या झाडाला हात लावू नका. ते कुजलेलं रुजलेलं झाड असेल ते घ्या आणि त्या झाडाला त्याचे काही मोबदला असेल द्या, असं हुकूम बजावण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. हा रयतेचा राजा होता. रयत म्हणजे काय? सर्वसामान्य जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आजही 350-400 वर्षामध्ये आदर्श घेतोय ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. ते घेत राहू इतकीच आशा. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. यानंतर पुढील स्पर्धक आहे गोरडे अभिजित अरुण, श्री मुलकदेवी महाविद्यालय निघोज. स्पर्धकास विनंती असेल आपण व्यासपीठाचा ताबा घ्यावा. गोरडे अभिजित अरुण. मागे बसलेले विद्यार्थी सूचना आहे